जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी जर असतील, म्हणजे पोलीस भरतीला आहे किंवा आर्मीसाठी आहे किंवा आणखी कोणत्या-कोणत्या स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्यांच्यासाठी पण हे उपयोगाचं आहे. आता हे दिनदर्शिकेचे जे आपले भाग आहेत, तो आजचा आपला पहिला भाग असेल, की दिनदर्शिकेवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. दिनदर्शिका जी आहे आपली ती कॅलेंडर जे आपलं ग्रेगरियन वर्षाचं असतं. त्याच्यावर आधारित आपल्याला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. आता तशी पाहिली दिनदर्शिका तर आपल्याला 12 महिन्याची दिनदर्शिका दिसते. ग्रेगरियन वर्ष, इंग्रजी वर्ष आपण विचार करतो. तर 12 महिन्याचा जर विचार केला, तर दिसताना कॅलेंडर आपल्याला 12 महिनेच आहेत, 365 तर दिवस आहेत, असा विचार पडतो. परंतु त्यावरती प्रश्न जर विचार केला तर खूप सारे प्रश्न आहेत. त्यामध्ये क्लुप्त्या पण आहेत. त्यामध्ये तुम्हाला लॉजिक पण लावावं लागते. असे बरेचसेच प्रश्न आपल्याला त्या दिनदर्शिकेवर आधारित मिळतात. आता आपण जर दिनदर्शिकेत बघितली तर आपल्यात 12 महिने दिसतील. आता 12 महिन्यामध्ये 3 प्रकारचे आपल्याला महिन्यांचं भाग दिसतील. म्हणजे काय होईल? पहिला असतो 31 दिवसांचे महिने. आता 31 दिवसांचे महिने कोणते आहेत? तर 7 महिने तुम्हाला दिसतील 31 दिवसांचे, 7 महिने. त्यामध्ये मग जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर, हे तुम्हाला 7 महिने दिसतील ते 31 दिवसांचे असतील. त्यानंतर 30 दिवसांचे पण महिने आहेत आपल्या ह्या. त्यामध्ये 4 महिने हे 30 दिवसांचे असतात. मग ते कोणते? एप्रिल, जून, त्यानंतर जून नंतर सप्टेंबर आणि नोव्हेंबर. हे 4 महिने ते 30 दिवसांचे असते. 4 महिने 30 दिवसांचे. हे 7 महिने ते 31 दिवसांचे. आणि एकच महिना असतो तो 28 किंवा 29 दिवसांचा असतो. तो म्हणजे फेब्रुवारी. आता तो 28चा कधी असतो, 29चा कधी असतो ते पण बघणार आहे आपण. आता लक्षात ठेवा 7, 4 आणि 1 महिना. आता ह्याच्यामध्ये आणखी एक गंमत असते 31 दिवसांच्या बाबतीत. त्यात पण एक लॉजिक असतं. जर 31चा महिना असेल, 31 दिवसाचा महिना असेल, तर त्यामध्ये 1 तारखेचा, 2 तारखेचा, 3 तारखेचा वार 5 वेळा दिसेल. 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख जे असेल तो वार 5 वेळा त्या महिन्यात दिसेल. राहिले किती वार? 7 वारापैकी 3 गेले. 4 वार तुम्हाला 4 वेळा दिसतील. तोच जर 31 दिवसांचा महिना असेल, 31 दिवसांचा महिना असेल तर 1 तारीख आणि 2 तारखेचे वार तुम्हाला 30 दिवसांचा महिना असेल तर 1 तारखेचा आणि 2 तारखेचा वार 5 वेळा दिसेल. 31ला 3 वार. 30 दिवसाचा असेल तर 2 वार तुम्हाला 5 वेळा दिसतील. म्हणजे 5 वार हे 4 वेळा असणार आहे. त्यानंतर 29 दिवसांचा महिना असेल म्हणजे फेब्रुवारी, तर एकच वार तुम्हाला म्हणजे 1 तारखेचा वार हा 5 वेळा दिसेल. त्यानंतर 28 दिवस असतील. आता फेब्रुवारीच असतो, काय वेळा तो 28चा असतो, तर त्यामध्ये कोणताही वार 5 वेळा येतो. कोणताही वार 5 वेळा येणार. सगळे वार तुम्हाला 4 वेळा दिसतील.
आता आणखी एक विचार करू आपण. आता हे लक्षात राहील, 31 दिवस, 30 दिवस, 29 आणि 28 दिवस. आता ह्या महिन्यामध्ये आणखी एक असतं. आता ते काय असतं, तर 31 दिवसांच्या महिन्यामध्ये 1 तारखेला 1 आणि 7, 8, 8 आणि 7, 15, 15 आणि 7, 22, 22 आणि 7, 29. या दिवशी तुम्हाला एकच वार दिसतील. बघा, म्हणजे कुठलाही महिना असू दे, 1 तारखेच्या कुठल्याही महिन्यामध्ये 31चा असू दे, 31 असू दे किंवा 29 असू दे, 28 असू दे, 1 तारीख, 8 तारीख, 15, 22 आणि 29. आता 29 तारीख ही इथपर्यंत येईल. 28च्या महिन्यामध्ये ते येणार नाही, ती 22 पर्यंतच थांबेल. त्यानंतर 2, 2त 5 मिळवले 7, 2त 5, 2त 7 मिळवले 9, 9 आणि 7 16, 16 आणि 7 23, 23 आणि 7 30. ह्या तारखांना पण एकच वार असेल. 2, 9, 16, 23, 30. 1, 8, 15, 22, 29. आता हे लक्षातच ठेवायचं, त्या दिवशी एकच वार असतो. तसंच 3 तारखेचा 3, 3 आणि 7, 10, 10 आणि 7, 17, 17 आणि 7, 24, 24 आणि 7, 31. या दिवशी पण एकच वार दिसेल तुम्हाला. हा गट लक्षात ठेवायचा. 2, 9, 16, 23, 30चा, 3, 10, 17, 24, 31, 1, 8, 15, 22, 29 असा गट असेल. आता या दिवशी तुम्हाला एकच वार दिसतील. आता हे जर लक्षात ठेवलं तर आपल्याला बरेचसे प्रश्न येणार आहेत, म्हणजे सोपे जाणार आहेत. हे व्यवस्थित लिहून ठेवा, म्हणजे लक्षात येतं की कोणत्या तारखेला समान वार असते. आता एक लक्षात ठेवा की दिनदर्शिकेचा जर विचार केला तर 2 प्रकारचे वर्ष असतात. म्हणजे एक सामान्य वर्ष असतं आणि दुसरं असतं लीप वर्ष. सामान्य वर्ष आणि लीप वर्ष. आता सामान्य वर्षाला सर्वसाधारण वर्ष पण म्हणतो. सामान्य वर्ष जे असतं त्यामध्ये 365 दिवस, त्यामध्ये 52 आठवडे आणि 1 दिवस असतो. 365 दिवसामध्ये 52 आठवडे आणि 1 दिवस असतो. लीप वर्षामध्ये 366 दिवस असतो. 1 दिवस वाढतो, तो म्हणजे फेब्रुवारीत वाढतो, 29चा महिना होतो. आणि ते 1 दिवस कमी असतो, म्हणजे फेब्रुवारीचे 28 दिवस असतो. दर 4 वर्षांनी लीप वर्ष येतं. आता हे वर्ष सुरू आहे आपलं 2025. मागचं वर्ष होतं 2024. 2024 हे लीप वर्ष होतं, त्यामध्ये फेब्रुवारीचे 29 दिवस होते. आता या वर्षी लीप वर्ष नाही, सामान्य वर्ष आहे, त्यामुळे तुम्हाला फेब्रुवारीचे 28 दिवस दिसतील. आता 365 दिवसामध्ये 52 आठवडे आणि 2 दिवस असतात. आता 1 दिवस वाढला त्यामुळे ते 2 दिवस होतं. आता याच्यात एक गंमत असते की 1 तारखेचा जो वार असतो, आता इथं 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. हे महत्वाचं लक्षात ठेवा, हे वाक्य. सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार असतो तोच 31 डिसेंबरला असतो. तसं इथं काय होतं, किंवा 1 जानेवारी, आणखी इथं वाक्य लिहूया, 1 जानेवारीचा जो वार आहे तो तुम्हाला 53 वेळा दिसेल. आता इथं काय होतं बघा, 1 जानेवारीला जो वार आहे, 1 जानेवारीला जो वार आहे त्याच्या पुढचा वार 31 डिसेंबरला असेल त्या वर्षाच्या. म्हणजे कसं, 1 जानेवारीला बुधवार असेल तर 31 डिसेंबरला गुरुवार येणार, लीप वर्ष असेल त्यावेळेस. सर्वसाधारण वर्षामध्ये काय होतं, 1 जानेवारीला बुधवार असेल तर 31 डिसेंबरला पण बुधवारच येतो. आता इथं काय होतं, 1 जानेवारीचा आणि 2 जानेवारीचा वार हे 53 वेळा आलेले दिसते. बाकी राहिलेले 5 वार हे 52 वेळा आहेत. म्हणजे
इथं काय बदल लक्षात ठेवा, ह्या वाक्याचा अर्थ काय, 1 जानेवारीला जर सोमवार असेल तर त्याच वर्षाच्या 31 डिसेंबरला पण सोमवारच आहे. पण लीप वर्ष असेल तर 1 जानेवारीला जर सोमवार असेल तर 31 डिसेंबरला मंगळवार येणार. येते लक्षात. आता अनेक इथं ह्याला धरूनच आपण एक माहिती अशी बघू. 1 जानेवारीला जर आपण वार दिले आपल्याला, त्याच्या पुढच्या वर्षीचा 1 जानेवारी काढायचा. पुढच्या वर्षीचा पुढच्या वर्षाचा 1 जानेवारी असेल, सामान्य वर्ष असेल, आणि पुढच्या वर्षाचा 1 जानेवारी काढायचा. तर ह्या जानेवारीला समजा सोमवार आहे, तर पुढच्या 1 जानेवारीला मंगळवार येणार. 31 डिसेंबरला सोमवारच असतो, त्यामुळे 1 जानेवारीला त्याच्या पुढचा वार येतो. तसं लीप वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार आहे, समजा 1 जानेवारीला सोमवार आहे लीप वर्षामध्ये, आणि पुढच्या वर्षाचा 1 जानेवारीचा वार काढायचा. तर काय करायचं, सोमवार नाही, मंगळवार सोडून बुधवार येणार आहे. 1 जानेवारीला सोमवार असेल तर एक गॅप टाकून पुढचा दिवस येणार 1 जानेवारीला पुढच्या वर्षाचा, कारण हे लीप वर्ष असल्यामुळे एक दिवस वाढतो. दिवस वाढल्यामुळे तो वारात फरक पडतो आपल्याला. आता हा तक्ता लक्षात ठेवा. अजून याच्यावरती आपल्याला प्रश्न बघताना पण लक्षात येईल की काय काय करायचं. आता लीप वर्ष काय गोष्ट हे अगोदर बघू, मग आपल्याला बरेचसे प्रश्न सोपे होणार आहे. आता आपण लीप वर्षाकडे जाऊया. परत तुम्हाला त्यामध्ये पण बरेचसेच घटक आहेत, त्याचा पण आपण विचार करणार आहोत. आता हे व्यवस्थित पॉइंट आउट करून घ्या. जर आत्ता लिहायला वेळ नसेल तर परत आणि व्हिडिओ परत जाऊन बघा, तुम्हाला लिहायला परत आणि वेळ मिळेल. ओके, हा तक्ता परत एकदा अभ्यासूया. 365 दिवस सर्व सामान्य वर्षामध्ये असतात, म्हणजेच 52 आठवडे 1 दिवस. 1 जानेवारीला जो वार आहे तोच 31 डिसेंबरला असतो. 1 जानेवारीला जो वार असतो तो 53 वेळा दिसेल, बाकी सगळे वार 52 वेळा दिसतील. 1 जानेवारीला जो वार असेल त्याच्या पुढचा वार पुढच्या वर्षीच्या 1 जानेवारीला येतो, सामान्य वर्षाच्या बाबतीत. लीप वर्षामध्ये काय होतं, 366 दिवस येतात, म्हणजे फेब्रुवारीचे दिवस 29 असतात. सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारीचे 28 दिवस असतात. म्हणजे 366 दिवसाची फोड होते 52 आठवडे 2 दिवस. म्हणजेच 1 आणि 2 जानेवारीचे जे वार असतील ते 53 वेळा दिसतील. आता इथं 1 जानेवारीला जो वार आहे त्याचा पुढचा वार 31 डिसेंबरला असेल. आणि समजा 1 जानेवारीला सोमवार असेल लीप वर्षामधला, पुढच्या वर्षीचा 1 जानेवारी काढायचा असेल तर सोमवार एक गॅप टाकून पुढचा वार म्हणजे बुधवार घ्यायचा. इथं गुरुवार असेल तर एक गॅप टाकून पुढचा वार येणार 1 जानेवारीला पुढच्या, म्हणजे शनिवार आला असतो. आता लीप वर्ष काय गोष्ट आहे आपण बघू. लीप वर्ष तर अर्थ काय ते बघूया. लीप वर्ष, आता लीप वर्ष जे आहे ते जर 4 वर्षांनी येतात. आता लीप वर्ष तयार का होतं, त्याच्या बऱ्याचशा भौगोलिक गोष्टीमध्ये लक्षात येतं की पृथ्वी ज्यावेळेस परिभ्रमण करते त्यावेळेस त्याचा संबंध हा लीप वर्षाशी येतो. म्हणजे 6 तास प्रत्येक वर्षामध्ये वाढतात, आणि 6 तास असे 4 वर्षाचे मिळून 24 तास झाले की मग दर 4 वर्षांनी 1 दिवस वाढवावा लागतो, म्हणून तो लीप वर्ष तयार झालेला असतो. त्या वर्षी 1 दिवस वाढल्यामुळे लीप वर्ष होतं. म्हणजे पृथ्वी परिभ्रमण करताना आपण म्हणतो की 365 दिवस लागतात, पण 365 दिवस आणि 6 तास वर एक्स्ट्रा लागतात. मग ते 6-7 तास भरून काढण्यासाठी मग दर 4 वर्षांनी 24 तास तयार झाले की 1 दिवस वाढवला जातो, आणि मग आपल्याला ते लीप वर्षामध्ये रूपांतर झालेलं दिसतं. आता एखाद्या वर्षी लीप वर्ष ओळखायचं असेल तर त्याला काय करायचं, एक तर 4 ने भागायचं. 4 ने भाग जातो का बघायचं. 4 ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष. आता 4 ने भाग जात असेल तर ते कसं ओळखायचं, 4 ची कसोटी वापरायची. म्हणजे त्या वर्षाच्या शेवटच्या 2 अंकाला भागायचं. त्या वर्षाच्या शेवटच्या 2 अंकाला भागणं ही 4 ची कसोटी. पण हे कधी पूर्ण शतक वर्ष नसताना, पूर्ण शतक वर्ष असेल, पूर्ण शतक वर्ष असेल म्हणजे कसं, 2000,
1900 हे पूर्ण शतक वर्ष आहे. म्हणजे शेवटच्या 2 शून्य येणारी जी वर्ष असतात ते शतक वर्ष म्हणतो आपण. शेवटी 2 शून्य यायला लागले 1800 2100 असं आलं की ते शेवटचे 2 शून्य म्हणजे शतक वर्ष तयार होतं. असं शतक वर्ष आलं तर काय करावं लागतं? 2 गोष्टी कराव्या लागतात. एक तर 400 ने पण भागून चालतंय, 400 ने भागायचं, किंवा त्या वर्षाच्या पहिल्या 2 अंकाला, पहिले 2 अंक आहेत त्याला जी मिळून संख्या होणार आहे त्याला 4 ने भागायचं. तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने करायचं. पहिले 2 अंक म्हणजे काय? आता 2000 वर्ष आहे, पहिले 2 अंक 20, 20 ला 4 न भाग गेला की ते लीप वर्ष समजा. आता पहिले 2 अंक 19, 19 ला 4 न भाग जात नाही, त्यामुळे लीप वर्ष नाही. 1800च्या पहिले 2 अंकाला 18 ला 4 न भागायचं, भाग जात नाही, त्यामुळे हे पण लीप वर्ष नाही, हे पण नाही. म्हणजे शतक वर्ष असेल तर एक साधं काम म्हणजे 2 प्रकारे आपण शोधू शकतो शतक वर्षाला. 400 ने तर भागा किंवा पहिल्या 2 अंकाला 4 ने भागा. कधी शतक वर्ष असेल तर, पूर्ण शतक वर्ष. आता हे शतक वर्षात झालं. आता ह्या 4 ने कधी भागायचं? कुठल्या वर्षाला? आता 1924 आहे, किंवा आता 2024 झालं, किंवा आता 2025 आहे. तर याच्या 4च्या कसोटीनुसार शेवटचे 2 अंक घ्यायचे. आता हे शतक वर्ष नाहीत, रेग्युलर वर्ष. तर ह्या शेवटच्या 2 अंकाला 4 न भाग जातोय बघा. 24 ला 4 न जातोय बघा, त्यामुळे 1924 हे लीप वर्ष असेल. इथं पण शेवटचे 2 अंक 24 आहे, त्यामुळे ह्याला पण भाग जाईल. इथं शेवटचे 2 संख्या 25 तयार होते, 25 ला 4 न भाग जात नाही, त्यामुळे हे लीप वर्ष नाही. आता असंच बघा 1996 बघूया. 1996चे शेवटचे 2 अंक घेऊया, त्याला 4 न भाग जातोय का बघा. 4 दुनी 8, 1 राहिलं 16, 4 1 16 भाग जाते, त्यामुळे हे लीप वर्ष आहे. 1996 पण लीप वर्ष. म्हणजे लीप वर्ष ओळखायसाठी 2 प्रकारचे तुमच्या समोर वर्ष येऊ शकतात. एक तर पूर्ण शतक वर्ष येऊ शकतं, किंवा सामान्य आपलं बिगर शतक वर्षाचं, म्हणजे हे सामान्य वर्ष आहेत. तर ह्याच्यामध्ये काय करायचं? 4 न भागायचे शेवटचे 2 अंक. 4 न भाग गेला तर समजायचं ते लीप वर्ष आहे. आणि शतक वर्ष असं त्यावेळेस काय करायचं? पहिल्या 2 अंकाला 4 न भागायचं, इथं शेवटच्या 2 अंकाला 4 न भागायचं. येते लक्षात? आता हे अगोदर आता आपण काय काय बघितलं बघा. एक तर आपण काय पाहिलं की दिनदर्शिकेमध्ये आपल्याला 12 महिन्यांचं आपण फोड तयार केले. 31चे महिने, 30चे महिने आणि 28 किंवा 29चे. मग त्यामध्ये पण दिवस पाहिले. लीप वर्ष कसं ओळखायचं ते पण पाहिलंय आपण. आता आणखी एक लक्षात ठेवा, एक तारीख समजा, एक म्हणजे आजचा वार दिलाय आपण. आज वार आहे समजा, रविवार आहे. आजच्या तारीख किती आहे समजा? आजची तारीख आहे 5 तारीख आहे समजा. 5 तारखेला रविवार आहे, ही तारीख दिली आपल्याला. 5 तारखेला रविवार असेल तर पुढचा रविवार काढताना त्याच्यामध्ये 7 दिवस मिळवायचे, म्हणजे पुढचा रविवार मिळतो. कोणत्या तारखेला तो रविवार मिळतो? 7 आणि 5 12, म्हणजे 12 तारखेला पुढचा रविवार असेल. 12 जर 7 मिळवले, 12 आणि 7 19 तारखेला परत आणि रविवार येणार. म्हणजे 7-7 दिवस मिळवत गेला की तोच वार मिळत जाणार, किंवा 7-7 दिवस कमी केले तर तोच वार मिळत जाणार. आता आज तारीख आहे 27, आज रविवार आहे. त्याच्यातनं 7 वजा केले 20 तारखेला पण रविवार होतो. 20तनं 7 कमी केले 13 तारखेला पण रविवार असेल. 13तनं 7 गेले 6 तारखेला रविवार. या पद्धतीने होईल. म्हणजे 7-7 दिवस मिळवत गेले की आपल्याला तोच वार मिळत जातो, किंवा कमी केले तरी पण तोच वार मिळणार. आता आणखी माहिती बघू. आता लीप वर्ष कोणते कोणते ते जरा लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला कधी आलं तर माहित असं भागत बसायला. म्हणजे नेहमी येणारे कोणते कोणते. आपण शतक वर्षाचा विचार करू. 1600 एक लीप वर्ष आहे, 2000 एक लीप वर्ष आहे, त्यानंतर
आता पुढचे येणारं वर्ष 2400 असेल अशा पद्धतीने. आता सामान्य वर्षामध्ये पाहिलं तर 1996 बघितलं आपण, परत 2000 आले सोडा, 2004, 2008, 2012, 2004 4 मिळवत जायचं, 2016, 2020, 2024. आता 2028ला लीप वर्ष असेल, तर ही लीप वर्ष पण माहिती असू देत आपल्याला. आता ह्याच्यावरती बऱ्याचशाच गोष्टी अवलंबून राहतात की आपल्याला लीप वर्ष ते वर्ष लीप वर्ष आहे का सामान्य वर्ष, ह्याच्यावरती आपल्याला वार शोधायला सोपं जातं. त्याच्यावर वाराची गणित पण आपण बघणार आहे, त्यावरती कशीच वार शोधायचं असतं. आता आणखी एक लक्षात ठेवा की कोणत्याही वर्षी पाहिलं आपण की एक म्हणजे काही दिवस असे असतात की कोणत्याही वर्षामध्ये किंवा कोणत्याही कॅलेंडर बघितलं तर एक बघा, स्वातंत्र्य दिन कधी असतो? 15 ऑगस्ट. म्हणजे प्रत्येक वर्षाचा आता हे लक्ष, हे क्लुप्ती लक्षात ठेवा. स्वातंत्र्य दिन, त्यानंतर टिळक पुण्यतिथी, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकमान्य टिळक पुण्यतिथी ही कधी असते? 1 ऑगस्टला. त्यानंतर बालदिन किंवा त्यालाच आपण पंडित नेहरूंचे जन्मदिवस म्हणतो, जयंती, 14 नोव्हेंबर. हा एक झाला. त्यानंतर आहे शिक्षक दिन, म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती, शिक्षक दिन, तो असतो 5 सप्टेंबर. आता या दिवशी एकच वार तुम्हाला, या दिवशी एकच वार असतो. आता याच्यासाठी एक सोपी काय लक्षात ठेवायचं, स्वाती पाशी, हे क्लुप्ती लक्षात ठेवा. स्वाती पाशी, स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन, टी म्हणजे टिळक पुण्यतिथी, बा म्हणजे बालदिन, शी म्हणजे शिक्षक दिन. तर या दिवशी एकच वार असतो. समजा बुधवार असेल लोकमान्य टिळक पुण्यतिथीला, तर स्वातंत्र्य दिन पण बुधवारीच येणार, बालदिन पण बुधवारी येणार, शिक्षक दिन पण बुधवारीच येणार. तर हा एक घटक लक्षात ठेवा, हे लिहून ठेवा. आता तुम्ही काय काय, स्वातंत्र्य दिन, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, बालदिन किंवा पंडित नेहरूजींची जयंती दिवस, शिक्षक दिन म्हणजे 15 ऑगस्ट, 1 ऑगस्ट, 14 नोव्हेंबर, 5 सप्टेंबर हे एकाच दिवशी आलेले दिसतील. आता याच्यासाठी काय लक्षात ठेवायचं, स्वाती पाशी. आता दुसरं एक आपण विचार करू. आता पुढचं काय आहे बघा, दुसरा एक गट आहे, अनेक गट आहे असाच की ज्या दिवशी एकच वार सगळ्यांमध्ये तुम्हाला आलेला दिसेल. आता तो कोणता बघा, तो म्हणजे महाराष्ट्र दिन, 1 मे. त्यानंतर महाराष्ट्र दिन झालं, त्यानंतर शाहू जयंती, छत्रपती शाहू महाराज जयंती, राजश्री शाहू महाराज यांची जयंती. आता तो जयंती दिन असतो तो 26, राजश्री शाहू महाराज जयंती ते असते 26 जुलै. त्यानंतर आहे नाताळ, 25 डिसेंबर. त्यानंतर आहे महात्मा गांधी जयंती, गांधीजींची जयंती दिवस हा 2 ऑक्टोबरला. 2 ऑक्टोबर. आता ह्या म्हणजे 1 मे, त्यानंतर 26 जून, 25 डिसेंबर आणि 2 ऑक्टोबर या दिवशी पण एकच वार असतो.
आता याच्या अगोदरचा जो गट होता त्याची आपण क्लुप्ती काय लक्षात ठेवली, स्वाटी बाशी. आता ह्याच्या काय लक्षात ठेवायचं, मशामना. मशामना लक्षात ठेवायचं. म्हणजे मशामना लक्षात राहिलं की राहतं. म्हणजे म्हणजे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन म्हणजेच कामगार दिवस पण असतो त्या दिवशी, कामगार दिन पण असतो, हे पण लक्षात ठेवा. शा म्हणजे राजश्री शाहू महाराज जयंती, म्हणजे महात्मा गांधीजींची जयंती, आणि ना म्हणजे नाताळ, मशामना, हे लक्षात ठेवा. आता हे लिहून घेताय का मला? 2 मिनिटं तुम्हाला वेळ देतो. आता हे याच्यावरती प्रश्न बरेचसेच येतात बरं का, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तुम्हाला कुठे अडचण जाणार. आपल्या वाचनवही तयार करायचं, त्या वाचनवहीमध्ये व्यवस्थित लिहिलं की सगळं होतं, त्या दिवशी म्हणजे अडचण येते. आता छत्रपती शाहू महाराज जयंतीलाच सामाजिक न्याय दिन पण म्हणतो, आणि नाताळला ख्रिसमस हा शब्द पण वापरतो आपण, त्यामुळे शब्दात थोडा बदल पण लक्षात ठेवा. आता याच्यावर प्रश्न पण विचारतो, म्हणजे कसं, नाताळला जर गुरुवार असेल तर महात्मा गांधीजींची जयंती कोणत्या वारी असेल? नाताळला जो वार आहे तोच गांधीजींच्या जयंती दिवशी असतो. आता आणखी लक्षात ठेवा की 29 फेब्रुवारीला जर जन्म असेल तर आता एखाद्या जन्म 29 फेब्रुवारीचा असतो. आता यांचा वाढदिवस जो असतो तो जर 4 वर्षांनी येतो. समजा 2004 ला एखाद्याचा जन्म आहे, 29 फेब्रुवारी 2004, त्याचा जन्म येत आहे, तर त्याचा पहिला वाढदिवस त्याचा येणार कधी, 4 फेब्रुवारी. म्हणजे वास्तविक पहिला वाढदिवस तसा नाही, तो त्याचा 4था वाढदिवस असेल, परंतु त्याच्या तारखेनुसार जर विचार केला तर तो 2008 ला त्याचा पहिला वाढदिवस दिसेल आपल्याला. अशा वेळी तो पहिला 1 वर्षाचा झालेला नसतोय, पण तारखेनुसार विचार केला तर त्याचा पुढचा वाढदिवस साजरा करायला आपल्याला 2008 ला येतो. त्याच्या पुढचा वाढदिवस साजरा म्हणजे तारखेनुसार करायचं झालं तर काही जण मग 28 तारखेला करावा लागतो, कारण 29 तारीख येत नसते पुढच्या वर्षी. पण 29 तारखेचाच दिवस धरून वाढदिवस करायचं म्हणले की मग 4 वर्ष वाट बघावी लागते, की ज्यांचा जन्म 29 फेब्रुवारीला असतो त्यांच्यासाठी. आता आणखी काय लक्षात ठेवायचं याच्या बाबतीत. आता आज आपण फक्त सगळ्या जे छोट्या छोट्या क्लुप्ती आहेत ते लक्षात घेणार आहे. पुढच्या भागामध्ये आपण ह्याच्यावरचे प्रश्न पण बघणार आहे. आता आणखी एक तुम्हाला एक क्लुप्ती सांगतो काय आहे बघा. समजा 5, आता हे सगळ्यात महत्वाची क्लुप्ती लक्षात ठेवा. आता मी इथं 5 मार्च देतो. 5 मार्चला जर 5 मार्च 2025 धरू आपण, 5 मार्च 2025 ला जर बुधवार असेल आणि आपल्याला सांगितलं की 5 जूनचा वार काढा, 5 जून 2025 चा वार काढायचा. आता तो कसा काढायचा, याची क्लुप्ती लक्षात ठेवायची. काय आहे सांगतो तुम्हाला. 5 मार्च नंतर कोण असतो, 5 मार्च, 5 एप्रिल, 5 मे, आणि मग आपण 5 जून कडे जातो. आता बघा मी काय सांगतोय, ही क्लुप्ती आता व्यवस्थित समजून घ्या. जर मार्च महिना हा किती दिवसांचा, 31 दिवसांचा, 31 दिवसांचा महिना असेल, 31चा महिना असेल, आणि त्याच्या पुढच्या महिन्यातला दिवस त्याच तारखेचा दिवस काढायचा. म्हणजे ते काय आहे बघा, 5 मार्चचा वार आहे, पुढच्या 5 एप्रिलचा काढायचा, म्हणजे 5 तारखेचाच वार काढायचा. त्याच्या पण पुढे 5 मेचा काढणार आहे, 5 जूनला काढणार आहे. सेम तारखेचा वार काढायचा पुढच्या महिन्याचा. समजा हा 31चा महिना असेल, 31चा महिना असेल तर 3 दिवस पुढे जायचा आहे, ह्याच्या पुढे 3 दिवस, म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, म्हणजे 5 एप्रिलला शनिवार असणार. मग आता 5 मे कडे जायचं. एप्रिल महिना किती दिवसांचा आहे, 30चा. 30चा महिना असेल तर 2 दिवस पुढे जायचं ह्याच्या, म्हणजे रविवार, सोमवार आहे, म्हणजे 5 मेला सोमवार आहे. बघा परत एकदा, 5 मार्चला बुधवार आहे,
5 एप्रिलकडे जायचं म्हणजे पुढच्या महिन्याच्या त्या तारखेला जायचं. मग 5 मार्च हा 31 दिवसांचा 31 दिवसाचा असेल महिना तर 3 दिवस पुढे गेलं की त्याच्या पुढच्या महिन्यातला वार निघतो त्याच तारखेचा. आता इथं बघा एप्रिल महिना किती दिवसांचा आहे 30चा. 30चा महिना असेल तर 2 दिवस पुढे जायचं ह्या दिवसाच्या त्या महिन्यातल्या दिवसाच्या. आता मे महिना किती दिवसांचा आहे 31 दिवसांचा आहे. सोमवारच्या पुढे 3 दिवस गेले की जून मध्ये दिवस निघणार म्हणजे मंगळवार बुधवार गुरुवार. तर इथं 5 जूनला गुरुवार असं. समजा 5 जुलैला काढायचं आहे. आता 5 जुलैला काढताना आता जून महिना किती दिवसांचा आहे 30 दिवसांचा. मग 2 दिवस पुढे जायचं ह्याच्या शुक्रवार शनिवार म्हणजे इथं शनिवार आहे. आणखी एक बघूयात असंच ही क्लुप्ती काय काम करते बघूयात. तुम्हाला अनेक समजावून देतो. पहिल्यापासून येतो. आता मी समजा 20 जानेवारी 2024 आता हे लीप वर्ष आहे बघा. लीप वर्ष असेल तर बदल होतो. परत फेब्रुवारीचा वार काढायचा 20 फेब्रुवारी झाल्यावर 20 मार्च 20 एप्रिल 20 मे 20 जून 20 जुलै 20 ऑगस्ट असं पुढं आपण डिसेंबर पर्यंत काढू शकतो. त्याच तारखेचा तारीख सेम घेतो. आता काय केलं आपण समजा 20 जानेवारी 2024 ला रविवार आहे आणि आपल्याला 20 फेब्रुवारीचा वार काढायचा. आता आधी विचार काय करायचा हा जानेवारी महिना किती दिवसांचा आहे 31चा. तर याच्यामध्ये 3 दिवस वाढवायचे म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार 20 फेब्रुवारीला बुधवार दिसेल. त्यानंतर आता फेब्रुवारी किती दिवसांचा असेल 2024 लीप वर्ष आहे. लीप वर्ष आहे त्यामुळे 29चा असेल. 29चा महिना असेल तर 1 दिवस वाढवायचा. 28चा महिना असतं तर काहीच वाढवायचं हाय तो सेम वार आला असतं. समजा इथं 2025 असतं तर बुधवारच आला असतं पुढच्या 20 मार्च. तसलं पण एक उदाहरण घेऊ अगोदर. आधी लीप वर्षाचं बघू आपण. आता 29चा फेब्रुवारी महिना आहे तर 1 दिवस पुढे जायचं फक्त. बघा परत एकदा 31चा महिना असेल तर 3 दिवस 30चा महिना असेल तर 2 दिवस 29चा असेल तर 1 दिवस पुढे जायचा म्हणजे पुढच्या महिन्याचा त्याच तारखेचा वार निघतो. आणि 28चा असेल तर सेमच वार पुढच्या महिन्यात येणार. आता इथं बघा फेब्रुवारी 2024 लीप वर्ष आहे. बुधवार मध्ये 1 दिवस वाढवायचा म्हणजे इथं बुधवार नंतर गुरुवार येणार 20 मार्चला गुरुवार येणार. आता परत 20 एप्रिलकडे जायचं आहे. मार्च महिना 31चा आहे 3 दिवस पुढे जाऊया गुरुवारचा मार्च 31चा असणार शुक्रवार शनिवार रविवार. तर इथं रविवार मिळेल तुम्हाला 20 एप्रिल. आता 20 एप्रिल झाला 20 मे कडे जायचं आहे. आता एप्रिल महिन्यात 30 दिवसांचा आहे 2 दिवस पुढे जायचा सोमवार मंगळवार. आता मे महिना 31 आहे 3 दिवस पुढे बुधवार गुरुवार शुक्रवार म्हणजे 20 जूनला शुक्रवार असेल. आता जूनचा झाला. आता जून महिना 30चा आहे 2 दिवस पुढे गेले की जुलैचा निघतो शनिवार रविवार म्हणजे 20 जुलैला रविवार. आता 20 जुलै 31चा आहे 3 दिवस पुढे गेले की 20 ऑगस्टचा निघणार सोमवार मंगळवार बुधवार म्हणजे 20 ऑगस्टला बुधवार असेल. असंच पुढं मग सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आपण काढू शकतो. आता लक्षात ठेवा आज काय काय पाहिलं ही क्लुप्ती आपण पुढच्या भागात पण बघणार कारण ही क्लुप्ती एका ह्याच्यात नाही. अजून पुढं तर ह्याच्यामध्ये आणखी सोपं करू शकतो आपण ते लक्षात. आता काय काय केलं बघा 31चा महिना असेल म्हणजे ही क्लुप्ती काय काम करते इथं लिहून देतो आपण. 31चा महिना असेल 31 दिवसाचा महिना असेल तर 3 दिवस पुढे जायचं. 30चा असेल तर 2 दिवस पुढे. 29चा असेल तर 1 दिवस पुढे जायचं आणि 28चा असेल तर 0 दिवस पुढे जायचं म्हणजे हाय तोच वार येणार. हे कशासाठी वापरले आपण सेम तारीख म्हणजे तीच तारीख असेल आणि पुढच्या महिन्याचा वार काढायचा पुढच्या महिन्याच्या त्याच तारखेचा वार काढायचा.
म्हणजे समजा 15 आता हा महिना समजा एप्रिल कुठला जुलै चालू आहे. 27 जुलै आज रविवार आहे बघा. 27 जुलै आज रविवार आहे. आता हे काही पुढच्या 27 जुलै नंतर ऑगस्टचा वार काढायचा आहे. 27 ऑगस्टचा. मग आता जुलै किती दिवसांचा? 31चा. तर 3 दिवस पुढे जायचा आता रविवारच्या. सोमवार, मंगळवार, बुधवार. तुम्ही कॅलेंडर जर उघडून बघितलं तर तुम्हाला पुढच्या 27 तारखेला बुधवार दिसेल. ही क्लुप्ती लक्षात ठेवा. उद्या पण तासामध्ये आपण पुढच्या भागामध्ये आपण अजून दिनदर्शिकेवर आधारित वेगवेगळे प्रश्न आहेत ते बघणार आहोत. आता हे तुम्ही लिंक परत एकदा बघा वारंवार. तुमच्या लक्षात येईल की दिनदर्शिकेत काय महत्वाची माहिती दिली. त्याचबरोबर 3री पासून 8वी पर्यंत जे कोण असतील त्यांना पण हे बघायला द्या. आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आता हे अशा पद्धतीचे बघायला मिळतील. अजून आपण सगळ्या विषयाचा अभ्यास करणार आहोत. जी स्पर्धा परीक्षेला असतील, शिष्यवृत्तीला वगैरे जे प्रश्न असतील ते बघणार आहोत. तर आजच्या दिवशी आपण इथंच थांबू. पुढच्या भागामध्ये आपण भेटू. चला.